आपल्याकडे दायरीला रायकरमाळा या ठिकाणी नांदेड सिटी पोलीस हद्दीमध्ये 15 तारखेला दुपारी 2:50 श्री ज्वेलर्स हे जे आहे ज्वेलर्स यांच्या हे मालक आहे जे विष्णू दहिवाळे यांच्या ज्वेलरी शॉपवर दरोडा पडला किंवा जबरी चोरीद्वारे 3 अज्ञात व्यक्तींनी येऊन काही दागिने लुटून नेले अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने तत्काळ आपण सर्व पथके रवाना केली होती. पोलीस स्टेशन प्लस क्राईम ब्रांचची टीम याच्यावर वर्कआउट करत होत्या आणि जवळपास 22 ते 25 तोळ्याचं सोनं त्या ठिकाणी लुटून नेले अशी तक्रार आपल्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार तो गुन्हा दाखल केला नांदेड सिटी पोलीस स्टेशनला. त्यानंतर तपासामध्ये असं निष्पन्न झालं की यातील जो मालक आहे विष्णू दहिवाळ यांनी हा बनावट प्रकार केलेला होता आणि त्यानुसार त्यातले 3 आरोपींनी ते गुन्हा निष्पन्न केल्यानंतर त्यांनी अटक केल्यानंतर त्यांनी ते कबूल केलेलं आहे. यात मालकाने पण ती घटना कबूल केलेली आहे आणि तो कर्जबाजारी झाला होता आणि बऱ्याच व्यापाऱ्यांचं कर्ज त्याच्यावर होतो म्हणून त्यांनी तो बनाव रचून त्याच्याच नातलगाला त्यांनी सांगितलं की तुम्ही असे माझ्या दुकानातून तुम्ही चोरी करा आणि मग त्याचा प्रेशर जो होता ते कमी झाला असता असं त्याला वाटला असं कदाचित. परंतु ह्या घटनेमध्ये मालकाचा पण तेवढाच रोल आहे आणि त्यांनीच ती घटना करायला सांगून नातलगाला ते बनावट प्रकार त्यांनी केलेला आहे असा तपासामध्ये निष्पन्न झालेला आहे. याच्यामध्ये 3 आरोपींना आपण अटक केलेला आहे. ती जी बनावट सोनं आहे ती सुद्धा आपण रिकव्हर केलेला आहे आणि याच्यामध्ये मालक जो आहे विष्णू दहिवाळा हा सुद्धा या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेला आहे आणि मालकानेच हा बनाव रचून ही घटना पूर्ण केलेली आहे. सर्व बंदूक खोटीमध्ये खेळण्यातली एक सुद्धा बनाव होता आणि जे दरोड्याचा प्रकार सुद्धा बनाव होता आणि जे दागिने चोरले गेले ते सुद्धा बनावट दागिने होते. याचं कारण असं की त्याच्यावर तो कर्जबाजारी झाला होता. कर्जबाजारीपणातून त्याला बऱ्याच लोकांचे काही देणं असेल कदाचित आणि ते कदाचित त्याला वाटत असं की समजा जर हे आपलं झालं तर लॉस दाखवून लोकांची सिंपत्ती मिळवायची ज्या कर्जदारांची ज्यांनी कर्ज देत त्यांची असा हा प्रकार असू शकतो. परंतु याच्यामध्ये त्यांनी पूर्ण मशिनरी पोलीस विभागाला त्यांनी वेटीत धरून किंवा खोटा बनाव रचून हा प्रकार केल्याचे निष्पन्न झालेले आहे. नक्की त्याच्या जेव्हा ही चार्जशीट ज्यावेळेस विविध प्रॉसिक्युशन याला जर म्हणतात किंवा असेल तर त्याला त्याच्यामध्ये आरोपी करून पुढचं कारवाई त्याच्यावर सुद्धा केली जाईल.